नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्वाचा टॉपिक कंप्लीट करूया. टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे. टॉपिकचं नाव आहे वर्धा वैनगंगा नदी खोरं. आता कम्प्लिटली वर्धा आणि वैनगंगा नदी खोरं काय आहे हे सगळं समजून घेऊयात. तुम्हाला जर माहिती असेल, आपण या प्रकारे या अगोदर तापी नदी खोरं, गोदावरी नदी खोरं हे कम्प्लीट डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये चेक करा, तुम्हाला या अगोदरचे लेक्चर पाहायला मिळतील. जर तुम्ही ते लेक्चर केले तर हळूहळू तुमचा हा सगळा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राची नदी प्रणाली हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. आज आपण डिस्कस करूया वर्धा वैनगंगा नदी खोरे. बाकी इन्फॉर्मेशन देतो थोडक्यात. बघा, जर तुम्ही यावर्षी कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल, 30 एप्रिलला तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल आणि खूप चांगल्या रीतीने द्यायची असेल, तर तुमच्या सर्वांसाठी आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा एक कोर्स आहे किंवा एक जी बॅच आहे ती सुरू केलेली आहे. जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला येत्या दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करता येईल. प्रिलिमसाठी जेवढी आवश्यकता आहे ती सगळ्या गोष्टी आपण या बॅच मध्ये कव्हर करतोय. या बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही फक्त आपला कोड यूज करा अनिकेत. जर तुम्ही हा कोड यूज केला तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आहे तो मिळून जाईल आणि तुम्ही बॅच मध्ये एनरोल करू शकाल. आपला कोड यूज करा, तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळून जाईल. पुढे जाऊयात, डिस्कस करूया की या नदी खोऱ्याबद्दल आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायच्यात. बाकी टेलिग्रामला जॉईन नसाल तर अनिकेत सर टेक्स्टबुक हे सर्च करा, टेलिग्राम तुम्हाला मिळून जाईल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता किंवा हा QR कोड स्कॅन करा, तुम्ही जॉईन करू शकता. या टेलिग्राम वरती आपण लेक्चरच्या लिंक असतील, पीडीएफ असतील, डिस्कशन असेल, ह्या सर्व गोष्टी त्या घेत असतो. आता सुरुवात करूया वर्धा वैनगंगा नदी खोऱ्याला. तुम्ही सांगाल की सर वर्धा वैनगंगा नदी खोरं आपल्याला पाहायचं आहे, परंतु ही जी डायग्राम आम्हाला दिसते आहे ही डायग्राम तर गोदावरीची दिसते आहे, बरोबर. परंतु लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस गोदावरीचा उगम आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये होतो, या त्र्यंबकेश्वर मध्ये उगम झाल्यानंतर गोदावरी नदी ही तुम्हाला पाहायला मिळते की आपल्या महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमधून वाहते. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला हे कम्प्लिटली व्यवस्थितरित्या आणि ट्रिक नुसार सांगितलेलं आहे की गोदावरी नदी खोरं आपण कसं लक्षात ठेवू शकतो. ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर मधून गोदावरीचा उगम होतो, यावेळेस ही नदी नाशिक, नगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, यानंतर जालना, बीड, परभणी, नांदेड इथपर्यंत ही वाहते. ज्यावेळेस आपली गोदावरी नांदेडच्या जवळ येते त्यावेळेस धर्माबादच्या जवळ गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश करते. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश नांदेड मधून केल्यानंतर परत एकदा ही नदी जेव्हा तेलंगणा मधून वाहते आणि पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रवेश करणारी गोदावरी नदी आपण पाहिली होती. महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रवेश होतो, तो होतो गडचिरोलीच्या सीमेवरती. आता हे सांगण्याचं रिझन काय आहे, कारण वर्धा वैनगंगा खोरं ही आपण या गोदावरी बरोबरच पाहत असतो. कारण वर्धा वैनगंगा एकत्र येऊन जी प्राणहिता नदी तयार करतील, शेवटी ही प्राणहिता नदी ही गोदावरीची उपनदी आहे. आणि या कारणामुळे आपल्याला मेजरली जर गोदावरी नदी खोरं पाहिलं तर त्या अंतर्गत वर्धा वैनगंगा पाहणं पण गरजेचं आहे. पण जनरली आपण काय करतो, याला थोडं सेपरेट पाहतो. त्यामुळे गोदावरी सांगितल्यानंतर लगेच लेक्चर जे ठेवले आपण ते आहे वर्धा वैनगंगा नदी खोऱ्याचं. आता ब्लँक स्लाइड वरती सर्व गोष्टी आहेत त्या समजून घेऊयात. एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असू द्या की गोदावरी आपल्या 7 जिल्ह्यांमधून वाहून आता आलेली आहे 8व्या जिल्ह्यामध्ये. तो जिल्हा म्हणजे गडचिरोली इथपर्यंत आलेली आहे. आपण ते नंतर ड्रॉ करूयात. पहिले आपण समजून घेऊया की वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचं नक्की पॉइंट काय आहे किंवा आपण खोरं जे आहे ते कुठं पाहतो. बघा, वर्धा वैनगंगा खोरं जर आपण मेजॉरिटी पाहिलं तर वर्धा वैनगंगा खोरं हे विदर्भामध्ये आहे. आणि सांगितलं जातं, आपण अभ्यास करतो महाराष्ट्र भूगोलामध्ये, की दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असलेलं कोणतं खोरं, तर वर्धा वैनगंगा खोरं. हे आपल्या आयोगाचं प्रिव्हियस क्वेश्चन आहे. आता वर्धा वैनगंगा खोरं पाहताना एक नदी आपल्याला इकडून पण लक्षात ठेवावी लागते, अजिंठा डोंगरामधून जाणारी. आता तुम्ही सांगाल की सर अजिंठा डोंगरातनं काय संबंध, अजिंठा डोंगर तर कुठं आले आपल्या या साईडला, बरोबर. मराठवाडा रिजन असेल, पश्चिम महाराष्ट्र रिजन असेल, या साईडला आपण आलोय. येस, इथून एक नदी आपल्याला पाहायची आहे. ही नदी कोणती आहे बघा, अजिंठा डोंगरातून जी नदी उगम पावते ही नदी आहे पैनगंगा. 3 नद्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. यानंतर तुम्ही बैतूल हे नाव तर ऐकलंच असेल. बैतूल मध्य प्रदेशमध्ये आहे. बैतूल मध्ये तापी नदीचा पण उगम आहे आणि अजून एक नदी बैतूल मधून उगम पावते, ही नदी आहे आपली वर्धा. ही नदी आहे वर्धा. यानंतर ज्यावेळेस पैनगंगा आणि वर्धा या दोन नद्यांचा संगम होतो वडा घुग्गुस या ठिकाणी चंद्रपूरमध्ये, त्यानंतर
या नदीला एक नाव येतं, ते नाव आहे वर्धाच. म्हणजे लक्षात ठेवायचंय, वर्धा आणि पैनगंगा ज्यावेळेस एकत्र येतात, वर्धा आणि पैनगंगा एकत्र आल्यानंतर वर्धा या नावाने ही नदी ओळखली जाते. पुढे मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला एक ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, शिवनी. शिवनी मधून एक नदी उगम पावते. बरोबर ही नदी तुम्हाला पाहायला मिळते उत्तर दक्षिण वाहते. आणि ही नदी आपल्या वर्धा नदीला गडचिरोलीमध्ये चपराळा या ठिकाणी येऊन मिळते. ही नदी आहे वैनगंगा. ही नदी कोणती आहे? वैनगंगा. आणि लक्ष द्या, ज्या वेळेस वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम होतो, म्हणजे इकडून आलेली आहे वर्धा नदी आणि इकडून आलेली आहे वैनगंगा नदी, या दोन नद्यांचा ज्यावेळेस संगम होतो आणि ही नदी एकत्र अशी खाली वाहते, या नदीला म्हटलं जातं प्राणहिता. या नदीला काय म्हटलं जातं? प्राणहिता. माझ्या बरोबर कमेंट करत चला कमेंट बॉक्स मध्ये, मला नंतर समजेल की तुम्ही हे लेक्चर पाहिलेलं आहे. सिंपल स्ट्रक्चर समजून घ्या. अजिंठा डोंगरातनं येणारी पैनगंगा, बैतूल मधून येणारी वर्धा, शिवनी मधून येणारी वैनगंगा. ज्यावेळेस पैनगंगा वर्धा यांचा संगम होतो वडा घुग्गुस या ठिकाणी, तेव्हा वर्धा नावाने ओळखली जाते. ज्यावेळेस वर्धा आणि वैनगंगाचा संगम होतो चपराळामध्ये, गडचिरोलीमध्ये, तेव्हा प्राणहिता या नावाने ओळखली जाते. आणि ही प्राणहिता नदी, मी तुम्हाला म्हटलं होतं की एक नदी ऑलरेडी आपण आणून ठेवायची आहे. ही नदी कोणती आहे? तर ही जी आपली नदी इकडून आलेली आहे, ही नदी तुम्हाला पाहायला मिळते आहे आपली गोदावरी. आणि ही जी प्राणहिता नदी आहे, ही प्राणहिता नदी आपल्या गोदावरीला येऊन मिळते आहे कुठं? तर सिरोचा या ठिकाणी. सिरोचा माहिती असेल, गडचिरोली मधला एक तालुका आहे, तिथं नगरम नावाचं एक ठिकाण पाहायला मिळतं. याच ठिकाणी ही आपल्या प्राणहिता नदी गोदावरीला इथे मिळते आहे. तर असं हे संपूर्ण स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर सर्वांनी एकदा पाहून घ्या. पैनगंगा वर्धा एकत्र आल्या वर्धा नाव पाहायला मिळतं, वर्धा वैनगंगा एकत्र आल्या प्राणहिता नाव पाहायला मिळतं, आणि शेवटी प्राणहिता ही डाव्या बाजूची उपनदी आहे गोदावरीची, अशी माहिती आपल्याला मिळते. आपण काय करतो, सर्वात पहिल्यांदा नदी म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण नदी प्रणालीचा अभ्यास करतो, तीन फॉर्मॅट मध्ये करतो. पहिला म्हणजे तीन लेअर मध्ये करतो. पहिला लेअर आहे त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं, जे आता आपण समजून घेतलेलं आहे. दुसरा पॉइंट काय करतो आपण, या नद्यांच्या उपनद्या पाहतो, आणि ज्या वेळेस उपनद्या पाहतो त्यावेळेस धरणं पाहतो, शहरं पाहतो. तर तो तिसरा चौथा लेअर आहे. हा पहिला लेअर सर्वांना क्लिअर असेल. आपण दुसऱ्या लेअरकडे जाऊया, दुसऱ्या पॉइंटकडे जाऊया. दुसरा पॉइंट म्हणजे या तीन नद्यांच्या उपनद्या. आता उपनद्या सांगताना मी कलर थोडा दुसरा यूज करतो, सर्वांनी समजून घ्या या उपनद्या कोणकोणत्या आहेत. ज्या वेळेस मी तुम्हाला पैनगंगाच्या उपनद्या सांगतोय, थोडं समजून घ्या, ठराविक सांगतो पण महत्वाच्या सांगतो. एक नदी आहे कयाधू. ही कयाधू नदी का महत्वाची आहे? कारण या कयाधू वरती हिंगोली शहर वसलेलं आहे, त्यासाठी कयाधू महत्वाची आहे. यानंतर बघा, रफली मार्क करतो आहे, एक्झॅक्टली असं स्ट्रक्चर असेल असं काही नाहीये, फक्त परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला या गोष्टी कव्हर करायच्या. एक तुम्हाला नदी पाहायला मिळते पूस, आणि पूस वरती आहे पुसद शहर. यानंतर पुढे एक नदी आहे अरुणावती. बघा, अरुणावती तापीमध्ये पण पाहतो, इथंही पाहतोय आपण, सर्वांनी नीट लक्ष द्याल. अरुणावती जे आहे यावरती आर्णी नावाचं शहर पाहायला मिळतं. यानंतर एक नदी आहे वाघाडी नावाची नदी आहे. कोणती? वाघाडी. वाघाडी नदीवरती तुम्हाला एक शहर पाहायला मिळतं, ते शहर आहे घाटंजी, जो यवतमाळचा एक तालुका पण आहे घाटंजी. आणि त्यानंतर एक नदी पाहायला मिळते आपल्याला, ती नदी आहे खुनी नदी. आणि खुनी नदी जर म्हटलं आपण, तर खुनी नदीवरती पण एक महत्वाचं शहर आहे, ते आहे पांढरकवडा, म्हणजेच केळापूर, जो पण एक यवतमाळचा तालुका आहे. तर बघा, कयाधू, पूस, अरुणावती, वाघाडी आणि खुनी, ह्या 5 उपनद्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला. कोणाच्या? पैनगंगाच्या. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये हे स्ट्रक्चर ड्रॉ करा, तुम्हाला रिव्हिजन करताना खूप सोपं जाईल. मी परत एकदा ड्रॉ करून दाखवले, काही टेन्शन घेऊ नका. वर्धा नदीकडे येऊया. वर्धा नदीच्या पण काही उपनद्या पाहायच्यात आपल्याला, सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष द्याल. वर्धा नदीच्या 2 उपनद्या मी इथं सांगतो बघा. एक नदी आहे बेंबळा. काय आहे? बेंबळा. आणि दुसरी एक नदी आहे निर्गुंडा. आता आयोगाने मध्ये प्रश्न विचारला होता की निर्गुंडा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर उत्तर तुम्हाला वर्धा द्यायचं होतं. किंवा प्रश्न असा होता की खालीलपैकी वर्धा नदीची उपनदी कोणती आहे, तर त्यामध्ये निर्गुंडा एक ऑप्शन होता. बरोबर. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चनला रेफरन्स घेऊनच आपण अभ्यास करावा लागतो. बेंबळा, निर्गुंडा वर्धा नदीच्या उजव्या बाजूच्या उपनद्या झाल्या. डाव्या बाजूला काही 2 नद्या सांगतो. एक नदी लक्षात ठेवा, वेना. या वेनाची एक उपनदी आहे, ती नदी आहे धाम नदी.
आणि लक्षात ठेवा एक नदी आहे इरई नदी. आता मी तुम्हाला तोंडी सांगतो बघा. एक पाहिली वेना, एक पाहिली आपण धाम नदी, एक पाहिली इरई. हे जे इरई आहे ना इरई, ही इरई नदी खूप महत्वाची आहे कारण इरई नदी चंद्रपूर या नदीवरती वसलेला आहे शहर. त्यासाठी इरई चंद्रपूर आपण लक्षात ठेवतो. वेना नदीचा विचार केला तर वेना नदीवरती हिंगणघाट वसलेला आहे वर्ध्यामध्ये, हिंगणघाट वेना. आणि जर धाम नदीचा विचार केला तर यावरती पवनार नावाचं एक शहर वसलेलं आहे. यासाठी या 3 नद्या महत्वाच्या. कोणकोणते? इरई चंद्रपूर, वेना हिंगणघाट आणि धाम नदी जी आहे या नदीवरती आपण लक्षात ठेवतो पवनार. बरोबर. आता पुढे जाऊयात. आता येऊया आपण वैनगंगाकडे. वैनगंगाच्या पण काही उपनद्या आहेत. या उपनद्या कोणत्या ह्या समजून घ्या. नदी आहे बघा पेंच, कन्हान, नाग. बघा नागवरती नागपूर आहे. पेंच अतिशय महत्वाची नदी, कनान पण महत्वाची नदी आहे. मुळात पेंच कनान हा प्रदेशच आपण खंडणीमध्ये पाहतो. यानंतर तुम्हाला या बाजूला काही उपनद्या सांगतो बघा. एक नदी आहे बाग, एक तुम्हाला चुलबंद नदी पाहायला मिळते, बाग चुलबंद. एक आहे गाढवी आणि एक नदी आहे खोब्रागडी. या पद्धतीने जर भूगोलाचा अभ्यास केला तर तुमचा भूगोल एकदम तोंडपाठ होऊन जाईल. सिंपल स्ट्रक्चर सांगितलेले बघा. स्ट्रक्चर काय आहे? पैनगंगाच्या 5 उपनद्या पूस, अरुणावती, वाघाडी, खुनिया आणि कयाधू. शहरं कोणती सांगितली? कयाधूवरती हिंगोली, पूस वरती पुसद, अरुणावती वरती आर्णी, वाघाडी वरती घाटंजी, खुनीवरती पांढरकवडा किंवा केळापूर. हे आपण पाहिलेले. यानंतर आपण पुढे आलो वर्धा नदीकडे. एक एक कंप्लीट करायचं. पैनगंगा कंप्लीट केलं, आता वर्धा कंप्लीट करूया. वर्धामध्ये आपण पाहिले बेंबळा, निरगुंडा. यानंतर पाहिले आपण वेना आणि इरई. वेनाची उपनदी आहे धाम. जर आपण शहरांचा विचार केला तर धाम वरती आहे पवनार, वेनावरती आहे हिंगणघाट आणि इरईवरती कोणतं आहे तर चंद्रपूर. हे दुसरं क्लिअर केलं. तिसऱ्या गोष्टीकडे जाऊयात. तिसरी गोष्ट आहे वैनगंगा नदी. वैनगंगाचा विचार केला तर पेंच, कनान, नाग हे स्ट्रक्चर पाहिलं. इकडे आलो बाग, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी. ह्या उपनद्या आपण पाहिलेल्या आहेत. हा झाला आपला दुसरा लेअर म्हणजेच उपनद्यांचा लेअर. आता तिसऱ्या पॉइंटकडे जाऊया. जर हे क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगून ठेवा, नंतर कमेंट्स पाहिल मी सर्वांच्या. तिसरा पॉइंट यामध्ये पाहायला मिळतो ती म्हणजे धरणे. आणि धरणे व्यवस्थित समजून घ्यायचे आपण सर्वांनी. कोणत्या नदीवरती कोणती धरणं आहेत. सुरुवात करूया या पैनगंगापासून. बघा पैनगंगावरती तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं. धरणाचं नाव आहे इसापूर. धरणाचं नाव काय आहे? इसापूर. या खुनी नदीवरती तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं. नाव आहे सायखेडा किंवा सायखेड. यानंतर पुढे जर आपण आलो, आता आपल्याला इथं यायचंय बघा. हे इरईवरती इरई आहे. अशी जी नदींची नावं आणि धरणांची नावं सेम आहेत ना, ती काय सांगत नाही मी तुम्हाला. आता इकडे येऊया. जर आपण या साईडला आलो, पेंच वरती तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं. त्याचं नाव आहे तोतला डोह. तोतला डोह धरण म्हटलं तर पेंच नदी. जर तुम्हाला मी म्हटलं इटिया डोह, इटिया डोह, तर तुमचं उत्तर असेल गाढवी नदी. बघा नीट समजून घ्या. पेंच मधलं तर तोतला डोह, गाढवी म्हटलं तर इटिया डोह. आणि जर तुम्हाला सांगण्यात आलं चोविला, तर हे चोविला धरण लक्षात ठेवायचे प्राणहितावरती. सो अशा पद्धतीने हे तुमचं वर्धा आणि वैनगंगा खोरं आहे. खूप सिंपल आहे. तुम्ही जर थोडस समजून घ्यायचा प्रयत्न केला तर 3 फॉर्मॅट मध्ये पाहायचं. एक पाहिजे पैनगंगा 5 उपनद्या, पाहिजे वर्धा, नंतर वैनगंगा, आणि सर्व एकत्र करायचं, प्राणहिता नाव द्यायचं आणि गोदावरीला मिळून टाकायची नदी. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वर्धा वैनगंगेचं खोरं पाहायला मिळतं. तुम्ही इथं पाहू शकता ज्या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला या साईडला पाहायला मिळतील. थोडं दाखवायचा प्रयत्न करतो बघा. इकडून येते तुमची पैनगंगा नदी दिसते. पैनगंगा, ह्या पैनगंगाच्या नद्या आहेत बघा. अरुणावती असेल, पूस असेल, कयाधू नदी असेल, ह्या उपनद्या पाहू शकता तुम्ही. यानंतर इकडून येते वर्धा नदी बघा. वर्धा नदी, वर्धाच्या उपनद्या पहा. बेंबळा आहे, इथंच निरगुंडा पण पाहायला मिळते, वेना नदी आहे, धाम नदी आहे, आणि इकडं तुम्हाला चंद्रपूरची इरई नदी पाहायला मिळते. बरोबर. आता आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा वैनगंगा पाहायला मिळते. वैनगंगेचा विचार केला तर इथं पेंच आहे,
कनान आहे, नाग नदी आहे, गाढवी, इथं बाग नदी आहे बघा, ही बाग, गाढवी, खोब्रागडी, चुलबंद ह्या नद्या आहेत. आता मी तुम्हाला धरणं सांगितली, या धरणांमध्ये आपण एक लक्षात ठेवा, एक धरण आपण लक्षात ठेवायचे वैनगंगावरती, हे धरण नोट डाऊन करा, ते आहे गोसी खुर्द. हे गोसी खुर्द पण ऍड करून ठेवा, जे लिस्ट मध्ये आपल्या राहिलं होतं, गोसी खुर्द वैनगंगावरती. चालेल, अशा पद्धतीने आपण हे वर्धा वैनगंगा खोरं आहे ते कंप्लीट करतो. जर तुम्ही या फॉर्मॅटमध्ये अभ्यास केला विदाऊट टेन्शन घेऊन, अजिबात विचार करायचा नाही की हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचंय, एकदम ब्लँक डोक्याने पुढे जायचं आणि हे सगळं व्यवस्थित मॅपिंगच्या आधारे शिकून घ्यायचं, गोष्टी सगळ्या सोप्या होऊन जातात. बरोबर, हेच तुम्हाला परत एकदा दिलेलं आहे. इथं पाहू शकता, ज्या गोष्टी आता आपण डिस्कस केल्या त्या सगळ्या दिल्यात. पैनगंगा, कयादू, पूस, अरुणावती, वाघाडी आणि खुनी. पूसवरती पुसद आहे, अरुणावतीवरती आरणी आहे, वाघाडीवरती घाटंजी, खुनीवरती पांढरकवडा, कयादूवरती हिंगोली लिहून घ्या, आणि पैनगंगावरती मेकर शहर आहे. यानंतर वर्धा नदी पाहिली, बैतूलमधून येते आहे. बेंबळा, निरगुंडा, धाम, वेना, इरई. धामवरती पवनार, वेनावरती हिंगणघाट, इरईवरती चंद्रपूर. पुढे वर्धास या नावाने ओळखली गेली नदी, वरतून आली वैनगंगा शिवनी मधून. पेंच, कनान, नाग, नागवरती नागपूर, आणि इथं भंडारा शहर तुम्हाला वैनगंगावरती पाहायला मिळतं. इकडं आहे गाढवी, नंतर आपण पाहिलं होती इथं बाग नदी आहे, आणि इथं खोब्रागडी आहे. बरोबर, यानंतर इथं आपण पाहिलेली होती. आता इथं तुम्हाला शहरं दिलेली आहेत, धरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत मगाशी कुठं कोणकोणती आहेत. बरोबर, तर या पद्धतीने तुम्ही जर या संपूर्ण टॉपिकला पाहिलं तर नक्कीच हा टॉपिक तुमच्यासाठी खूप सोपा होईल. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की वर्धा वैनगंगा हे पण खोरं जसं गोदावरी आणि तापी क्लिअर झालं होतं तसं झालेलं आहे का. जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि टॉपिक सोपा होऊन जाईल. सुपर कोचिंगचा विचार केला तर सुपर कोचिंग मध्ये आपण अनेक गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. प्रिपरेशन मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातात. 28 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, अशा संपूर्ण गोष्टी. लाईव्ह क्लासेस बरोबर तुम्हाला ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग पण मिळतात, ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करता येतो. हे सगळे सुपर टीचर आहेत जे तुम्हाला गाईड करणार आहेत या संपूर्ण सुपर कोचिंग मध्ये. कंबाईनची बॅच जर अजून एनरोलमेंट घेतली नसेल, एनरोलमेंट केली नसेल, तर तुम्ही तुमचा प्रवेश आजच निश्चित करा. आणि प्रवेश घेण्यासाठी आपला कोड यूज करा, तो म्हणजे अनिकेत. आणि हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळून जाईल. कॅपिटल मध्ये हा कोड यूज करा आणि तुम्ही मॅक्सिमम डिस्काउंट आहे तो अवेल करू शकता. बाकी टेलिग्रामला जॉईन करून ठेवा, लेक्चरची पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. बरोबर, फेसबुकचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. लेक्चरला प्रत्येकाने एक लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर पण हे सेशन जास्तीत जास्त शेअर कराल. बाकी आपण या लेक्चरमध्ये आज थांबूया, भेटूया अशाच एखाद्या लेक्चरमध्ये एखादा टॉपिक क्लिअर करायला. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.